स्वर्गीय जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं व्हॉट्सअप हो या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने स्वर्गीय परमेश्वराने आजचा दिवस सुद्धा तुम्हाला आणि मला दाखविलेला आहे. त्याबद्दल जिवंत देवाला धन्यवाद आपण देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचं गुणगान आपण विशेष प्रकारे गाऊया, त्याला उंचवूया, आपण त्याचं स्तवन करूया वचनाच्या द्वारे. आणि खरोखर परमेश्वर आज नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कशाची निवड करायची आहे याची जाणीव विशेष प्रकारे आजच्या संदेशाद्वारे तुम्हाला नक्की होणार आहे. आपण प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थनापूर्वक आजच्या संदेशाकडे, आजच्या प्रवचनाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज अनेक प्रेक्षक प्रभूजी टीव्ही संचाच्या समोर तुझं वचन ऐकत असताना त्यांना तू विशेष प्रकारे मार्गदर्शन कर, तुझी कृपा दया पुरव विशेष प्रकारे स्वर्गीय परमेश्वर. त्याचप्रमाणे परमेश्वरा, त्यांच्या ज्याही अडचणी असतील, समस्या असतील, त्या सर्व दूर कर आणि तुझ्या वचनाच्या द्वारे आज त्यांना तू योग्य ती निवड करण्यासाठी मार्गदर्शन कर, हीच माझी विनंती आहे. अनेक विश्वासणाऱ्यांना सुद्धा तू सहाय्य कर. जे आज माझ्याबरोबर प्रार्थना करीत आहेत त्यांना विशेष प्रकारे तुझी कृपा दया पुरव परमेश्वरा. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभूजी तू संपूर्ण परमेश्वरा भारत देशामधील लोकांचं परमेश्वरा ओझं दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझा आभार मानतो. स्वर्गीय बापा, तुझ्या वचनाचं परमेश्वरा पेरणी करीत असताना तू विशेष सहाय्य कर आणि मदत कर. आज प्रभू प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या द्वारे विशेष प्रकारे तू आशीर्वादित कर, हीच माझी विनंती आहे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा संदेश जो आहे तो अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे, सार्वकालिक जीवन की देवाचा क्रोध कोणता. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की सार्वकालिक जीवन निवडायचं की देवाचा क्रोध आपल्यावर ओढवून घ्यायचा, याची निवड आज मानवाकडे म्हणजे तुम्हाकडे आलेली आहे. इटर्नल लाईफ ऑर द wrath ऑफ गॉड विच. हा प्रश्न जो आहे तो संपूर्ण मानवांसाठी आहे आणि विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा आहे, अविश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा आहे. प्रत्येकाला याची निवड करावी लागत असते आणि ते प्रत्येक दिवशी याची निवड आम्हाला करून जीवन जगावं लागतं. हे सर्वात महत्वाचं आहे. हे अशा प्रकारचं नाही की अनेक वर्षापूर्वी आम्ही निवड केली आणि आता आम्ही निश्चिंत आहोत आणि कसंही वागलो, कसंही चाललो, काही फरक पडणार नाही आणि आमची निवड आम्हाला माहीत आहे, सार्वकालिक जीवन मिळणार आहे. पण जी निवड आहे ती जशा प्रकारे परमेश्वर आम्हाला रोजचा दिवस दाखवितो त्या प्रकारे आम्हाला रोज ती निवड करायची आहे आणि आम्हाला स्वतःला खात्री करून घ्यायची आहे की आम्ही केलेली निवड आम्ही त्याप्रमाणे चालत आहोत काय. विशेष प्रकारे हे माझे शब्द जे आहेत ते विश्वासणाऱ्यांसाठी आहेत. काय ज्या प्रकारे प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि विशेष प्रकारे शिष्यांना त्याने मार्गदर्शन करताना सांगितलं की तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा आणि त्यामध्ये अशा प्रकारे सांगितलं की आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. म्हणजे रोज आम्हाला आत्मिक भाकरीची गरज आहे, आत्मिक त्या ठिकाणी उन्नतीची गरज आहे, त्याचप्रमाणे शारीरिकही भाकरीची म्हणजे जेवणाची गरज आहे आणि शारीरिक उन्नतीचीही गरज आहे. याचा अर्थ आम्हाला ते रोज मागावं लागणार आहे आणि आम्ही आमच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या आम्ही दैनंदिन रीतीने परमेश्वराला मागत असतो.
अशा प्रकारे आम्ही कधीच करत नाही की आम्ही अनेक वर्षापूर्वी मागितलं आणि मग आता सोडून दिलेलं आहे आणि जेव्हा मिळेल तेव्हा आम्ही पाहू, अशा प्रकारे करत नाही. आम्ही रोज मागतो नवीन आशीर्वाद, नवीन शक्ती आणि नवीन या जीवनामध्ये जीवन जगत असताना मार्गदर्शन प्रभूपासून. मग जर आम्ही सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करीत आहोत तर आम्ही रोज ती निवड आम्हाला स्वतःला बोलून दाखवितो काय की मी ही निवड केलेली आहे, ही मला त्याप्रमाणे जीवन जगायचं आहे, वागायचं आहे. सर्वात महत्वाचं आहे की ज्यांना माहित आहे त्यांना ही उजळणी रोज करायची आहे, हे तुम्हाला समजलेलं आहे. पण ज्यांना अजून काहीच माहित नाही, सार्वकालिक जीवनाबद्दल माहित नाही आणि देवाच्या क्रोधाबद्दलही माहित नाही, याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की ते स्वतःवर देवाचा क्रोध ओढवून घेत आहेत. लक्षात घ्या, ही निवड देवाने प्रत्येक मानवाला दिलेली आहे. सार्वकालिक जीवनाची आशा मानवाच्या अंतःकरणामध्ये देवाने रुजवलेली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, अनेक जे धर्मग्रंथ आहेत त्यामध्ये पुष्कळशा वेळेस स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना मांडलेल्या नाहीत. पुष्कळशा वेळेस अशा प्रकारच्या कल्पना मांडलेल्या आहेत की मनुष्याने खावे प्यावे, जीवन जगावे, मरावे, त्यानंतर काहीच नाही. त्याचप्रमाणे मनुष्य याच्यामधून दुसऱ्या याच्यामध्ये जातो, नवीन जन्म घेतो, पुनर्जन्म घेतो आणि तशा प्रकारे तो फिरत असतो. म्हणजे याचा अर्थ फिरत राहतो. पण स्वर्ग आणि नरक फक्त एक अशा प्रकारचं काहीतरी आहे असं त्या धर्मग्रंथामध्ये स्पष्टपणे काहीच दाखवलेलं नाही, अनेक धर्मग्रंथांमध्ये. पण प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये माहित आहे की स्वर्ग आहे आणि नरक आहे. लक्षात घ्या, ही जी काही कल्पना आहे, हे जे काही विचार आहेत, हे मानवाच्या अंतःकरणामध्ये पहिलेच रुजल्या गेलेल्या आहेत की स्वर्ग आहे आणि नरक आहे. पुष्कळशा वेळेस ज्यांना नरकाबद्दल अधिक माहिती नाही ते सुद्धा लोक म्हणतात की जर मनुष्याने वाईट कृत्य केलं तर त्याला नरकामध्ये जावं लागणार आहे आणि चांगलं कृत्य केलं तर स्वर्गामध्ये जावं लागणार आहे. याचा अर्थ ते पुनर्जन्म मागे पडतो. याचा अर्थ त्यांना माहित आहे की जर आम्ही चांगलं काम केलं तर आम्हाला सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्ग आहे आणि वाईट कृत्य केलं तर नरक आहे म्हणजे सार्वकालिक मरण आहे. पण हे सर्व गोष्टी माहीत असताना सुद्धा जर मनुष्य योग्य निवड करू शकला नाही तर ते त्याच्यासाठी भयंकर आहे. लक्षात घ्या की आता सार्वकालिक जीवन आणि देवाचा क्रोध हे दोन्हीही गोष्टी परस्पर विरोधी आहेत, परस्पर पूरक नाहीत. या दोन्हीही बाबी एकदम एकमेकांच्या विरुद्ध आहेत. सार्वकालिक जीवन आणि देवाचा क्रोध. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे सार्वकालिक जीवन काय आहे हे सुद्धा अनेकांना समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण सार्वकालिक जीवन म्हणजे त्याचा कधीही अंत नाही, तशा प्रकारचं जीवन मनुष्याला देण्यासाठी येशू जगात आला की ज्या जीवनाचा कधीच अंत होणार नाही असं सार्वकालिक जीवन. लक्षात घ्या, या जगामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत असताना हे एक मर्यादित जीवन आम्हाला पृथ्वीवर देण्यात आलेलं आहे. हे तुम्हा सर्वांना माहित आहे, फार मर्यादित आहे, फारच मर्यादित आहे. पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे 70 वर्ष 80 वर्ष शक्ती असेल तर त्या प्रकारे आहे. याचा अर्थ मनुष्याची आयुष्य जे आहे ते मोजल्या गेलेलं आहे, मर्यादित आहे आणि त्याला त्यामध्ये काही वाढ करता येत नाही. त्याचा अंत समय या भूमीवर आला म्हणजे त्याला या भूमीवरून जावं लागतं, हे स्पष्ट आहे. पण या मरणानंतर काय हा प्रश्न अनेकांना का पडत नाही? कारण ते या जगातल्या गोष्टीमध्ये इतके रममान झालेले आहेत की त्यांना याच्यानंतर काय हे समजत नाही. किंवा आमचे जे पूर्वज मरण पावलेले आहेत ते नेमके कोठे आहेत
हेही अनेकांना माहीत नाही. त्यांनी मनगडंत कहाण्या रचलेल्या आहेत, त्याच्यावर त्यांचे विश्वास आहे. पण पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं, मनुष्याला एकदाच मरण आहे आणि त्यानंतर त्याचा न्याय ठरलेला आहे किंवा न्यायाचा दिवस त्याचा नेमून देण्यात आलेला आहे, जो सर्वांचा न्यायाचा दिवस होणार आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की या मरणानंतर जीवन आहे. जर न्याय आहे तर याचा अर्थ त्यानंतर तो न्याय निवाडा होणार आहे की कोणाला सार्वकालिक जीवन आहे आणि कोणाला सार्वकालिक मरण आहे. म्हणजे देवाचा क्रोध कोणावर त्या ठिकाणी आलेला आहे हे स्पष्ट मानवांना कळणार आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की सार्वकालिक जीवन हे खरं जीवन आहे. ही कसल्याच प्रकारची मनगढंत कहाणी नाही. ही कोणत्याच प्रकारची मानवाला एक प्रकारचं भीती दाखवण्यासाठी किंवा त्याला त्या ठिकाणी काहीतरी नियमामध्ये बांधल्या गेला पाहिजे म्हणून हे जे नियम आहेत हे मानवावर कोणत्या तरी मानवाने मनगढंत कहाण्या जोडून त्या ठिकाणी तयार केलेले नाही. आपण वचनामध्ये वाचणार आहोत की हे कसं खरं जीवन आहे. तिमोथेला पहिले पत्र मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 19 वचन. फर्स्ट Timothians chapter 6 and verse 19. First Timothy chapter 6 verse 19. तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 19 वचन. जे खरे जीवन, इथे स्पष्ट लिहिण्यात आलेले आहे खरे जीवन. हे जे जीवन तुम्ही आणि मी जगत आहोत हे मर्यादित आहे, पण जे सार्वकालिक जीवन आहे, जे खरं जीवन आहे, जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. पवित्र शास्त्रामध्ये ही आज्ञा विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांना देण्यात आलेली आहे किंवा त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जे खरे जीवन ते बळकट धरण्यास, लक्ष द्या, जे खरं जीवन आहे ते अधिक घट्ट करण्यास किंवा ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. जे मी सांगितलं विश्वासणाऱ्यांना की आम्हाला रोज या गोष्टीची उजळणी करणे फार गरजेचं आहे, कारण हे खरं जीवन आहे. जे जीवन या भूतलावर तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे ते मर्यादित आहे. पुन्हा आपण या भूतलावर जन्म घेणार नाही हेही सुद्धा सत्य आहे. पण या भूतलावरील आमचं जीवन जे आहे ते बुडबुड्याप्रमाणे आहे, ते वाफेप्रमाणे आहे, थोड्या वेळ दिसणार आहे नंतर नाहीसं होणार आहे, गवताप्रमाणे आहे, सुकून जाणार आहे. या सर्व या भूतलावरील जीवनाबद्दल आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये अनेक उपमा मिळालेल्या आहेत आणि त्या आम्ही वाचन करीत असतो, मनन करीत असतो आणि आमचं खात्री आहे की सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशू जगात आला. पण हे सार्वकालिक जीवन देण्यासाठी जर येशू आलेला आहे तर आम्ही रोज त्या गोष्टीबद्दल चर्चा का करीत नाही? ज्याच्यासाठी प्रभू ख्रिस्त आला की आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, मग ते सार्वकालिक जीवन आम्ही रोज बळकट धरीत आहोत काय? बळकट केव्हा धरणार आहोत? ज्याबद्दल आम्ही चर्चा करणार, मनन करणार, त्यावर विचार करणार, प्रार्थना करणार आणि सार्वकालिक जीवनापासून आम्हाला कोण त्या ठिकाणी बाहेर काढणार आहे, सार्वकालिक जीवनापासून आम्हाला कोण अडथळा करणार आहे, सार्वकालिक जीवन आम्ही बळकट धरण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीचा आम्हाला त्याग करावा लागणार आहे, या सर्व गोष्टींची पारख आम्हाला करण्यासाठी प्रभूने रोज संधी देत आहे किंवा प्रभू आम्हाला विशेष प्रकारे मार्गदर्शन करीत असतो. पण लक्षात घ्या, अनेक लोक विश्वासणारे, वचनांवर त्यांचा गाढा विश्वास आहे, पण सार्वकालिक जीवनाबद्दल ते अधिक चर्चा करीत राहत नाहीत. बाकीच्या गोष्टींवर अधिक चर्चा आहे
बाकीचे पवित्र शास्त्रातील अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर वादविवाद स्पर्धा घेतल्या जातात आणि अनेक पंथीय त्यावर एकमेकांना कुरघोड्या करून त्या ठिकाणी सत्य काय आहे आणि मग मनगडंत काय आहे यावर वादविवाद करताना आढळतात. पण सार्वकालिक जीवनावर चर्चा यासाठी करीत नाहीत की सर्वांचं एकच मत आहे की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे, पण त्याकडे हे दुर्लक्ष करीत आहेत आणि त्यावर चर्चा करीत नाहीत. मंडळीने रोज ज्या प्रकारे आपण परमेश्वराला धन्यवाद देतो, सार्वकालिक जीवनाबद्दल सुद्धा प्रभूला धन्यवाद द्यावा. म्हणजे आमचा दिवसभरचा जो दिनक्रम आहे तो आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे हे आम्हाला समजायला पाहिजे. जो आमचा दिनक्रम आहे, लक्षात घ्या, ख्रिस्ती मनुष्याचा दिनक्रम तो कसा असावा विश्वासणाऱ्यांचा, हेच विश्वासणाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करावं आणि काय करू नये. पवित्र शास्त्र या दोन गोष्टीवर अधिक भर देतं. डू अँड डू नॉट, करा आणि करू नका. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की या आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारे हे मार्गदर्शनपर देवाची वचने आहेत. मग त्याचा आम्ही विचार करतो काय? दिवसभर आम्ही आमच्या कामामध्ये असतो, अनेक गोष्टींची आम्ही चर्चा करतो, व्यवसाय करतो, बिझनेस करतो, नोकरी करतो, शिक्षण घेतो, वेगवेगळे कार्य आम्ही या जीवनामध्ये करतो आणि रात्रीच्या समयी आम्ही बिछाण्याला जाण्याच्या पूर्वी अशा प्रकारची प्रार्थना करून करून झोपून जातो की प्रभू, जर आम्ही दिवसभर काही केलं असेल, कळत न कळत तुझ्या विरुद्ध काही पातक केलं, क्षमा कर, संपलं आमचं काम. याचा अर्थ दिवसभर आम्ही जे काही व्यवसाय केले त्याच्यामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त नव्हता, आमच्या शिक्षणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा आधार आम्हाला नाही. याचा अर्थ ते सर्व कार्य आम्ही केलेले स्वतःच्या द्वारे. पण सार्वकालिक जीवनाबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये दिवसभर विचार येत नाही. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की आपण त्या सार्वकालिक जीवनाला मुकणार आहोत काय? कारण जर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं तर याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की मग आम्ही सार्वकालिक जीवनाला मुकून जाऊ. म्हणजे आमचे गीत गाणे, प्रार्थना करणे, प्रवचन करणे, ऐकणे, सभा भरवणे, सर्व गोष्ट व्यर्थ होणार आहेत जर आम्हाला खरं जीवन बळकट धरता आलं नाही तर. खरं जीवन आम्हाला बळकट धरायचं आहे. या जगामध्ये त्रास होतील, अडचणी येतील, समस्या होतील, छळ होईल, पण खरं जीवन बळकट जर आम्ही धरलं तर या जगातली कोणतीच गोष्ट आम्हाला या सार्वकालिक जीवनापासून विभक्त करू शकणार नाही. लक्षात घ्या, कारण ते देण्यासाठी येशू जगात आला. सर्वात महत्वाचं आहे सार्वकालिक जीवन देण्यासाठी आणि देवाच्या क्रोधापासून मनुष्याला वाचविण्यासाठी येशू जगात आला. वचन वाचूया आणखीन आपण. योहान कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10व वचन काय सांगतं तिकडे लक्ष द्या. बुक ऑफ जॉन चॅप्टर 10 वर्स 10. योहान कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10व वचन. प्रवेश ख्रिस्त काय म्हणत आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यांना आणि सर्व लोकांना. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. याचा अर्थ काय? मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी. आता हे जीवन आम्हाला मिळालेलं आहे, मानवी जीवन आम्हाला मिळालेलं आहे. मग हे मानवी जीवन आम्हाला प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रभू ख्रिस्त आलेला नाही हे स्पष्ट आहे. हे जीवन आम्हाला देवाच्या कृपेने या भूतलावर मिळालेलं आहे. पण बायबल आम्हाला काय सांगतं की येशू कशासाठी आला? आम्हाला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून तो आला आहे. याचा अर्थ काय आहे की जे खरं जीवन आहे
ते तुम्हाला आणि मला भरपूर रीतीने मिळावं, की ज्याचा कधीच अंत होणार नाही, ते जीवन देण्यासाठी येशू या जगात आला. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताला काही गोष्टींमध्ये काही लोकांच्या द्वारे मर्यादित केल्या जात आहे. लक्षात घ्या, प्रभू ख्रिस्त विपुलपणे आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यास आला. हे सर्वात महत्वाचं आहे. हे सार्वकालिक जीवन आम्हाला देवाच्या क्रोधापासून वाचवणार आहे. कारण ज्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होत आहे ते देवाच्या क्रोधाला सामोरे जाणार नाहीत, कारण देवाचं प्रेम त्यांच्यावर प्रगट झालेला आहे. पण ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही त्यांच्यावर देवाचा क्रोध आहे, हे लक्षात घ्या. जे सार्वकालिक जीवनाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांनी विशेष प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. यावर मनन करणं गरजेचं आहे. आणखीन आपण वचन वाचूया, म्हणजे तुम्हाला अधिक प्रभू येशू ख्रिस्ताने सार्वकालिक जीवनाबद्दल काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला कळून येईल. योहान कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय आणि यामधलं 3रं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 3रं वचन. गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 17 वर्स 3. प्रभू येशू ख्रिस्त येथे कोणती प्रार्थना करीत आहे? विश्वासणाऱ्यांनो लक्ष द्या. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. याचा अर्थ काय आहे? ते ज्ञान मनुष्याला प्राप्त व्हावं. कोणतं ज्ञान? लक्ष द्या. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, एकच खरा देव. लक्ष द्या भाविकांनो, लक्ष द्या श्रद्धाळू लोकांनो, जे तुम्ही श्रद्धा ठेवणारे आहात वेगवेगळ्या गोष्टींवर, वेगवेगळ्या प्रतिमेवर, आज परमेश्वर तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी सार्वकालिक जीवनाबद्दल सांगत आहे, मार्गदर्शन करीत आहे की सार्वकालिक जीवन हेच आहे की जो परमेश्वर आहे तोच एकच खरा देव, एकच खरा देव, एकच सत्य देव त्या तुला म्हणजे परमेश्वराला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्याला परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलं, आम्हाला देवाच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन देण्यासाठी त्याला त्यांनी ओळखावे. म्हणजे त्याचं ज्ञान मनुष्याने प्राप्त करून घ्यावं की सार्वकालिक जीवन हेच आहे की एका जिवंत देवाला ओळखणे, एका जिवंत देवाला ओळखणे आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्याला देवाने पाठवलं त्याला ओळखणे आहे. मग आज आपण एका जिवंत देवाला ओळखत आहोत काय? एकाच प्रभू येशू ख्रिस्ताला आपण ओळखत आहोत काय? कारण पवित्र वचनामध्ये सांगितलेलं आहे एकच प्रभू आहे, एकच देव आहे. लक्ष द्या, एकच प्रभू, एकच देव, एकच पवित्र आत्मा, एकच मंडळी, एकच बाप्तिस्मा स्पष्ट पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला आहे. मग एकच जिवंत देव आहे. मग मनुष्याच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या कल्पना, विचार, प्रतिमा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या श्रद्धा का आलेल्या आहेत? कारण मनुष्य जो आहे तो प्रारंभीपासूनच अस्थिर अशा प्रकारचा झालेला आहे. तो ताबडतोब त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागाकडे पळत असतो, वेगवेगळ्या श्रद्धास्थानाकडे धाव घेत असतो आणि त्याला वाटतं इथे तरी मला समाधान मिळेल, तेथे तरी समाधान मिळेल. पण बायबल आज सांगत आहे की एकच खरा देव आहे, तो सर्वात महत्वाचा आहे. पवित्र वचन आज तुम्हाला आणि मला स्पष्टपणे सांगत आहे
की हे जे जीवन आहे हे कधी न संपणारं आहे, ते आहे सार्वकालिक जीवन. पण जगातलं जीवन एक दिवस संपणार आहे. मग आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे. मग आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे का देवाचा क्रोध? देवाचा क्रोध त्यांच्यावरच प्रगट होणार आहे जे एकाच जिवंत देवाला ओळखत नाहीत किंवा एकाच प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीत. याचा अर्थ त्यांची जी उपासना करीत नाहीत त्यांच्यावर देवाचा क्रोध येत आहे, किंबहुना आलेला आहे. लक्षात घ्या, देवाच्या क्रोधापासून जर आम्हाला वाचायचं आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं फार अगत्याचं आहे. आणि हे काही देव किंवा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याला घाबरविण्यासाठी, मनुष्याला त्या ठिकाणी कमीपणा दाखविण्यासाठी करीत नाही. तर बायबल सांगतं की देव स्वतः संपूर्ण मनुष्य मात्रांवर प्रेम करतो, यासाठी की संपूर्ण मनुष्य जे आहेत ही देवाची निर्मिती आहे आणि एकाचाही नाश होऊ नये यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं, आम्हाला पहिलेच चेतावणी देण्यासाठी, देवाच्या क्रोधापासून वाचविण्यासाठी स्वतः देवाने आपल्या पुत्राला पाठवलेला आहे. याचा तुम्ही विचार करावा. लक्षात घ्या, देवाचा क्रोध शब्दच आम्हाला सूचित करतो की नेमकं काय आहे देवाचा क्रोध. आता त्याबद्दल मला तुमच्यासोबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही, कारण हा शब्दच आम्हाला सांगतो की देवाचा क्रोध म्हणजे काय आणि तो कोणावर प्रगट होणार आहे. जे त्याला ओळखत नाहीत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मान्य केली नाही, त्यांच्यावर देवाचा क्रोध नक्की येणार आहे. पण त्यापासून जर वाचवायचं असेल तर आजच संधी आहे, कारण सार्वकालिक जीवन आज उपलब्ध आहे. जे कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतील त्यांना सार्वकालिक जीवन आहे. शेवटचं वचन मी या ठिकाणी वाचतो, म्हणजे तुम्हाला निर्णय घेण्यासाठी प्रभू सहाय्य करेल. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 36व वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 36व वचन काय सांगतो? जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीत जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. निवड तुमच्याकडे आहे. पुन्हा एक वार हे वचन मी वाचतो आणि मग आपण प्रार्थना करूया. जो मी पुन्हा एक वार तुमच्यासाठी थोडं स्पष्ट करून वाचत आहे, जे प्रेक्षक आज या टीव्ही सच्च्या समोर आहे तुम्हासाठी. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जे प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकत नाहीत त्यांच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्यांच्यावर राहतो. जे प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकत नाही, आज निवड तुमच्याकडे आहे. तुम्हाला कोणाचं ऐकायचं आहे? सार्वकालिक जीवन देणाऱ्याचं ऐकायचं आहे की तुम्हाला स्वतःहून देवाचा क्रोध तुमच्यावर ओढून घ्यायचा आहे? आज निवड तुमच्याकडे प्रभूने दिलेली आहे. तुम्ही निवड करा आणि मला खात्री आहे योग्य निवड तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारी आहे आणि तुम्ही ती योग्य निवड कराल. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आज संपूर्ण विश्वासणाऱ्यांनी आणि प्रेक्षकांनी तुझं वचन ऐकलं. प्रभू, पुन्हा एक वार नव्याने प्रभू तू संपूर्ण लोकांना आज सांगितलं की त्यांनी कोणती निवड करावी, सार्वकालिक जीवन की तुझा क्रोध. स्वर्गीय बापा, प्रभू, हे सांगण्यामागे तुझा एकच अर्थ आहे की तू संपूर्ण प्रियजनांवर, मानवावर प्रेम करतो की त्यांनी योग्य निवड करावी, जेणेकरून तुझ्यासोबत प्रत्येक मानव सार्वकालिकतेमध्ये राहील. हीच तुझी इच्छा आहे स्वर्गीय बापा. त्यासाठी तू तुझ्या पुत्राला आमच्यासाठी पाठवलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ये प्रभू, प्रत्येक ऐकणाऱ्या कानांना योग्य निवड करण्याची संधी दे. आज त्यांच्या जीवनामध्ये नवीन बदल घडून येऊ दे परमेश्वरा, आणि तुझा स्वीकार करण्यासाठी त्यांची पावलं तुझ्याकडे येऊ दे. हीच माझी तुझ्याकडे विनंती आहे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.